कचऱ्यातले खेळणे, कपडे असू द्या चांगली, काय असेल ते घेऊन जायचं, धुवून वापरायचं. कारण आम्हाला ज्या पद्धतीनं लोक समजतात, आम्ही जे काम करतो त्यांना वाटतं असं की आम्ही एकदम लहान खालच्या दर्जाचं काम करतो आणि आम्ही खालच्या दर्जाचेच माणसं आहोत, असं त्यांनी जाणवून देतात आम्हाला. नाही सांगत ते माझ्या एवढं घाण काम करते. आणि जर आम्ही घरी गेलो तर घरी जेवताना ते आता अंगाचा वास येतो, आता ते एकदम वास आल्यावरती जेवण वगैरे जात नाही, काही नाही. नाव शिवाजी शाबू थोरात. 98 साली कचरा डेपो आहे म्हणून माहीत झालं. एका मित्राने सांगितलं की बाबा इथं कचरा डेपो आहे, आता तुला काम धंदा कुठं नाही सध्या, तर आम्ही हे काम करतो, तो आमच्या सारखं काय कचरा वगैरे गोळा करायला येणार का? नवीन वेगळं वाटलं, जरा माहिती नाही काय नाही. मग त्याच्या संग यायचो, एक महिना, 1.5 महिने, 2 महिने तो काढायचा, कचऱ्यातला माल वगैरे वेगळा काढायचा. मी बघायचो, तर म्हणला दुकान, मग त्या सांगा मी दुकानामध्ये माल विकायला गेल्यानंतर पैसे यायचे त्याचे. म्हणलं तो म्हणायचा मी जसं काम करतो तसं तू बी का कर. मग मी म्हणलं हा बघू प्रयत्न करून. मग काय 4-5 वर्षानंतर हळूहळू एक जण कचरा घंटा गाडीवर मला येतो का कामाला, अशा घंटा गाडीवर येतो का, संध्याकाळचा नाईटला गाडी होती, एक 8-8:30 वाजली होती. तर तो म्हणला या म्हणला गाडीवर कचरा तुला काय भंगार वगैरे मिळेल. मग नंतर नको म्हणलं जमणार नाही, ये म्हणला तुझाच फायदा होईल काय असेल ते. मग गेलो तेच सांग, 1 दिवस काम केलं, मला 5-6 मोठ्या गुन्ह्या भर भंगार भेटलं. त्यावेळेस जिंकलं 100-500 रुपयाचा विकला मला. तर ते म्हणलं आता यायची का रोज, बरं येतो म्हणलं 1 दिवस असंच. मग असं करत करत काढले, 4-5 वर्षे काढल्यानंतर हळूहळू ते मला भंगार वगैरे द्यायची, घरी न्यायला यायचे. चल का मला तुला 2 पैसे दे, भंगार भेटेल, असं तुला 2 घास खायला भेटतील, अशा प्रकारे. मग नंतर मग बिगारी कमी असायची ना गाडीवरती, इकडे तिकडे काम. त्यांचं 4 बिगारी असलं की त्यात मी एकटाच राहायचो. मग कधी 2 गायब व्हायचे, कधी 1 राहायचा, कधी 3 असायचे आणि मी एकटाच. मग त्यांच्या जागी मला काम करायला लागायचं. हळूहळू हे काम केलं, हळूहळू केल्यानंतर मग मला कामाला घेतल्या गाडीमध्ये, कचरा गाडीमध्ये कॉन्ट्रॅक्टतर्फे. त्यावेळेस 5,000 पगार होता मला. आणि काम करायला गेल्यानंतर कधी कॉन्ट्रॅक्टच्या हातात असायचं ना आमचं, पैसे पाणी द्यायचं. त्यावेळेस मग 5,000 पगार असला की मग तो 2,000 खायचा, आम्हाला 3,000 भेटायची पगार. क्लिअर देत नव्हता ना, तुझे एवढे दिवस कमी झाले, तू नव्हताच. आलं का लक्षात? असतं. आता काय जास्त बोलू शकत नाही ना आपण, नवीन कामाला आहे, काय बोलू शकत नाही. कधी 1,500 यायची, कधी 2,000 यायची, असं यायची पगार. नंतर मग जरा थोडा अनुभव भेटला. नंतर मग मी जी दिवस लिहून ठेवायचे, किती दिवस आहे काय आहे, तिथे जाऊन सांगायचे एवढे दिवस भरलेले, मुद्दाम करतो माझं सगळं असं. मग त्याच्यानंतर डोक्यात त्याच्या बसलं की आता आपल्याला काही वाढीव काही विषय होईल. मग ते ह्या कचऱ्यामध्ये लग्न झालं, पैसे पाणी कमी यायचे, घर परपंच भागत नव्हता. मग एक मुलगा झाला, छोटीशी खोली होती घेतलेली 2 पत्र्याची. त्या खोलीमध्ये लहान मुलगा झाल्यानंतर जागा पुरत नव्हता. 2 पत्र्याची म्हणजे किती, इष्टीवर पडला मुलगा माझा. मुलगी बाईक मला लागली, आता इथं राहण्यात चुकी नाही, कुठं ते भाड्याने घ्या खोली. त्या वस्तीमध्ये 500 रुपये भाडं, तसं दिवस काढले. मग इथले कचऱ्यातले खेळणे, कपडे असू द्या चांगली, काय असेल ते घेऊन जायचं, धुवून वापरायचं. ते आता पोरग माझं 14वीला आहे आता सध्या, हडपसर राहायला आहे. हडपसरला मुलगी 12वीला आहे, हडपसरमध्ये काय जाते शाळेला आता. म्हणजे तिथून मी त्यांचं हे केलंय, वस्तीमधनं 4 हात लांब ठेवला, मुलं चांगली निघावं. कचरावाल्यापेक्षा मला साफसफाई कामगार म्हटलं तर एकदम उत्तम आहे आणि आम्हाला बी सारा आनंद वाटेल. कारण कचरावाला म्हणलं की किंमत कमी असल्यामुळे वाटतं, आणि कचरावाला असं म्हटल्यानंतर एकदम किंमत चांगली आणि माणसाचं मन फुलल्याने वाटतं.
हे परिस्थितीमुळे असं काम करावं लागतंय. आता दिवस हे तर केलं तर चोऱ्यामारी करू शकत नाही. हे केलेलं उलटं बरं. घाणीतलं काम काही वाईट नाही, फक्त चोऱ्यामारी करायचं आणि खोटं बोलायचं नाही. म्हणजे काय असेल गट्टे पडतात हाताला, गट्टे मोठे मोठे बकेट घ्यावं लागते, कचरा घ्यावं लागते, असं आहे. माझं नाव मनोज भोंडू आहे. इथं बिगारी म्हणून काम करत आहे. हां, ते प्रत्येक ठिकाणी घंटा गाडी येत असते, छोटी किंवा मोठी. कचरा घेत असतो आम्ही. नागरिक कचरा देत असताना लोखंड वगैरे किंवा सुई कासा वगैरे देत असताना त्यामुळे कधी कास लागते, कुठं काय इजा होती, त्याच्याकरता आम्ही 6-6 महिन्यांनी TTची इंजेक्शन घेत असतो. काही जरी केलं, आजारी जरी असले तरी सुट्टीच्या दिवशी येऊन काम भरून केले जातं आम्हाला. माझं नाव अभिजित चव्हाण. आम्ही घंटा गाडीवर काम करतो. ओला सुका कचरा हा माझ्या गाडीला दिला जातो. बऱ्याच ठिकाणी अशा कंप्लेंट असतात की ओला सुका सॅग्रिगेशन नागरिक करत नाही. त्यांच्याबरोबरचा आमचा अनुभव म्हणजे बऱ्याच जणांबरोबर वादविवाद होतात. त्यात स्वच्छचे मेंबर असतात आमच्याकडे ओला सुका कचरा करण्यासाठी. त्या स्वच्छच्या मेंबर लोकांना सुद्धा काही लोक कचरा देतात, पैसे देत नाही, काही सॅग्रिगेशन करत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर वाद होतात. ती लोक आम्हाला वेळच्या वेळी सॅग्रिगेशन करून कचरा देतात, पण त्यांची एक अडचण अशी, काही लोक 2 दिवस जरी आले नाही तरी पैसे देत नाही त्यांना वारंवार. त्याच्यामुळं त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर वाद होतात. मग ती लोक पैसे न दिल्यामुळे ते कचरा कलेक्ट करत नाही, मग ते रस्त्यावर टाकतात. त्यांच्याबरोबर तिथल्या त्या एरियाचा जो बिगारी असतो त्याच्याबरोबर त्यांचे वाद होतात. इथं टाकू नका कचरा, तिथं टाकू नका कचरा. ते सांगतात की बाबा इथं कचरा टाकल्यामुळं इथं आजूबाजूच्या लोकांना त्रास होतं, लोक घरापर्यंत कलेक्ट करायला येतात. मग ते आमच्याकडे 2-2 दिवस झाले आले नाही, पण ती लोक कारण सांगत नाही की आम्ही त्यांना 2 दिवसाचे एवढे पैसे कट केले, तेवढे पैसे कट केले, त्याच्यामुळे ती माणसं येत नाही. मला एकच सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये, प्रत्येक नगरसेवकांनी प्रत्येक घरामध्ये ओल्या सुक्यासाठी 2-2 डस्टबिन दिलेले आहेत. एक ओल्यासाठी, एक सुक्यासाठी. प्रत्येकाने ते डस्टबिन ओला कचरा ओल्यामध्ये, सुका कचरा सुक्यामध्येच टाकावा. आणि जे आपल्याकडं स्वच्छ संरक्षणचे नागरिक येतात त्यांना तो कचरा त्यांनी वेळच्या वेळ हँडओव्हर करावा. नमस्कार, मी विद्या नाईक नवरे. गेले 19 वर्ष झालं कचरा वेचक म्हणून मी काम करते. तर माझ्यासारख्या अनेक पुणे शहरामध्ये 4000 कचरा वेचक दारोदारी जाऊन कचरा उचलण्याचं काम. तुम्हाला ते होईल का? मग आम्ही दारोदारी जाऊन कचरा उचलायलो, पण आम्ही प्रत्येक महिला पाठीवर पोतं घेऊन फिरायच्या रोडवरून. मग कुणाचा बघण्याचा दृष्टिकोन, चोर किंवा आमचं काय चोरलं का, पोलिसांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, नागरिकांचा वेगळा होता. पण मग आम्ही डायरेक्ट कुंडीवरून आम्ही दारादारात गेलो कचरा घ्यायला. पण नागरिकांना त्यावेळेस पण काय वाटलं की ज्यावेळेस ह्या बायका म्हणजे आमच्या आता गेटच्या आत आल्यात तर आमचं काय चोरत्यात बघण्याचा दृष्टिकोन, किंवा एखाद्या नागरिकांना पाणी मागितलं तर वरनं देणं पाणी, किंवा गेटच्या आत न येऊ देणं, असे म्हणजे आम्ही अनेक ह्याला सामोरे गेले. तर आम्ही गेले 19 वर्ष झालं पुणे शहरामध्ये कचरा वेचक म्हणून काम करतो. दारोदारी जाऊन अजिबात नागरिकांना माहित नव्हतं पहिलं की ओला कचरा काय, सुका कचरा, सॅनिटरी पॅड सगळं ते मिक्सच टाकायचे. पण जसं नागरिकांचा आमचा संवाद व्हायला तसं आम्ही नागरिकांना सांगितलं की ताई, हा ओला कचरा वेगळा ठेवायचा, सुका कचरा वेगळा, परत काचच्या बाटल्या ती सगळ्या एकत्रच टाकायची. आम्हाला जखम व्हायच्या हाताला ते लागायचं, परत डायबिटीसची इंजेक्शन ती टोचायची. तर मग आता आम्ही सांगितलंय नागरिकांना, नागरिक 100%पेक्षा 90% नागरिक तसे करतात. पण अजून जे 10% नागरिक राहिलेले आहेत, सॅनिटरी पॅड असं ओल्या कचऱ्यात टाकणं किंवा उघडं टाकणं किंवा असंच म्हणजे देणं, ते आम्हाला पण चांगलं नाही ना वाटत. म्हणजे ज्या हाताने आम्ही खाणार त्या हाताने आम्ही सॅनिटरी पॅड हाताळणार. तर मग नागरिकांनी पण ते एक पॅड, सॅनिटरी पॅड किंवा डायपर असं गुंडाळून ठेवून त्याच्यावर रेड डॉट करावं. पहिलं करत होते, पण आता जे जास्त करून नागरिक ते करत नाहीत, जेणेकरून आम्हाला ते कळावं की बाबा ह्याच्यात सॅनिटरी पॅड आहे, आम्ही ते उघडणार नाही किंवा ते हाताळणार नाही. आम्हाला पण आरोग्याचा म्हणजे धोका कमी होईल आणि आमचा पण आरोग्याचा धोका कमी होईल. आणि आम्हाला जे
म्हणजे जे हाताळावं लागतंय ते हाताळावं लागणार ना. आणि हो, नाही सांगत ते माझ्या एवढं घाण काम करते म्हणून लाज वाटते. माझं नाव दीपक बळीराम कांबळे आहे. मी गेले 10 वर्षे ठेकेदारीमध्ये काम करत आहे. तर मला काम करण्यामध्ये एवढा अनुभव आला की आजपर्यंत जो वल्ल्या सुक्याची जी समस्या आहे मोठी, ते आजपर्यंत नागरिक व्यवस्थेत म्हणजे 100% पैकी 75% नागरिक व्यवस्थित देतात आणि 25% व्यवस्थित देत नाहीत. वल्ला सुका करणे हे गरजेचे आहे. त्याच्यापासून आम्हाला बी धोका आहे काम करण्यासाठी. आणि देताना नागरिकांनी कॅरीबॅगमध्ये कचरा न देता नगरपालिकेने दिलेल्या डस्टबिनमध्ये वेगवेगळा कचरा करून देणे, मेडिकलचा कचरा वेगवेगळा देणे हे गरजेचे आहे. कारण आम्हाला ज्या पद्धतीनं लोक समजतात, आम्ही जे काम करतो त्यांना वाटतं असं की आम्ही एकदम लहान खालच्या दर्जाचं काम करतो आणि आम्ही खालच्या दर्जाचेच माणसं आहोत असं त्यांनी जाणवून देतात आम्हाला. पण आम्ही तरीसुद्धा मन लावून व्यवस्थित काम करतो. नमस्कार, मी मंगलदास माने, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका. सध्या कार्यरत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. आमचं कामाचं स्वरूप घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छता, रस्ते, झाडणकाम आणि कचऱ्याचं नियोजन या बाबतीत आहे. आमच्या कार्यालयाकडे साधारण 800 सेवक कार्यरत असून स्वच्छतेचं कामकाज केले जात आहे आणि दैनंदिन साधारण 150 ते 160 टन कचरा क्रिएट होतो. याच्यामध्ये प्रामुख्याने असं आहे की शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी ॲट सोर्स म्हणजे त्यांच्या घरी त्यांनी जर का निर्माण होणारा कचरा जर त्यांनी तिथंच जर का त्यांनी सेग्रिगेट केला आणि जर महानगरपालिकेच्या यंत्रणेला दिला तर पुढच्या खूप गोष्टी टाळल्या जातील. महानगरपालिकेचा जो मोठा खर्च होतो तो कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेच्या कामात जे वर्कर्स किंवा तुमचे सेवक जे काम करतात त्यांचं आरोग्य चांगलं राहील. मी महानगरपालिकेमध्ये गेले 29 ते 30 वर्ष काम करतो. जर आमचा मागचा जर काळ पाहिला 15 ते 20 वर्षापूर्वी तर महानगरपालिकेमध्ये सॅनिटेशन विभागात स्वच्छतेत काम करणारे आमचे जे सहकारी होते त्यांचा जवळ डेथ रेशिओ एक आमचे सहकारी किमान महिन्याला 7 ते 8 जणांचा मृत्यू व्हायचा, वेगवेगळ्या व्याधी व्हायच्या, रोग लागायचे. तो जो प्रमाण आहे आज जी काही नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीमुळे जे काम केलं जातं आणि प्रत्यक्षात जो काही संबंध आहे घाणीमध्ये काम करण्याचा तो कमी झाल्यामुळे आज तो डेथ रेशिओ हा कमी झालेला आहे. वास्तविक पाहता आता घनकचरा व्यवस्थापन मध्ये काम करत असताना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एक यायला लागलेली आहे. पूर्वी 10-20 वर्षापूर्वी बरीच कामं ही मॅन्युअली व्हायची आणि त्याच्यामध्ये जो चेंजेस होत गेला त्याच्यामध्ये ज्या सुविधा निर्माण झाल्या त्यामुळे सेवकांचं आरोग्य आणि त्यांच्या कामाचा ताण त्याच्यानंतर त्यांचे कष्ट हे वाचलेले आहेत. नमस्कार, माझं नाव रविराज बेंद्रे, आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका. सध्या कार्यरत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय. रेग्युलरली सेवक जे आहेत ते यूज करतात, ते ॲज पर त्यांच्या कंडिशन्सवर ते यूज करतात. जर का जास्त वेळ तुम्ही ग्लोव्ज घालून वगैरे काम केलं तर त्यात कर्मचारी थोडे अनकम्फर्ट होतात, त्यामुळे मे बी कधी कधी ते ग्लोव्ज वगैरे काढतात. परंतु जिथे जास्त घाणीतलं काम किंवा ड्रेनेज लाईन किंवा या गोष्टी आहेत तर ड्रेनेज लाईनसाठी आपल्याकडे आता ग्रॅब मशीन आहेत, जेटिंग मशीन आहेत. त्यामुळं डायरेक्ट कॉन्टॅक्ट जो होता यापूर्वी सेवक नाल्यामध्ये उतरायचे, कचरा हाताने उचलायचे किंवा पाठी डोक्यावर घेऊन ते कचरा वाहत होते, तसं आता राहिलेलं नाहीये. आता ते दात्रे चव्हाळे आणि याच्या साह्याने ते कॉम्पॅक्टर गाडी आहे, छोटा घंटा गाडी आहे, याच्या मार्फत ते कचरा ॲट सोर्स तिथं उचलला जातो. त्यामुळं त्यांचा जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत होता ते बंद. तर जिथं कचऱ्याशी डायरेक्ट हँडलिंग येतं तिथं आमच्या ग्लोव्ज मास्क वगैरे वापरलं जातं. आपल्या इथे आपल्याला माहितीच आहे हेल्मेट सक्ती आहे आणि तसं गाड्यांबरोबर जरी फ्री हेल्मेट दिलं, सीट बेल्ट दिलं
तरी आपल्या अफोर्डनुसार आपण म्हणजे आपल्याला जर का कन्व्हिनियंट वाटत असेल तरच आपण हेल्मेट घालतो, तरच आपण सेफ्टी बेल्ट लावतो. 4 सेफ्टी बेल्ट असतात. मला तर असं वाटत नाही कोणी सगळे 4चे 4 सेफ्टी बेल्ट सगळ्यांनी लावलेत आणि कारमधनं प्रवास करतात. तर थोडासा कम्फर्ट झोनचा विषय येतो. आमच्या सेवकांना आम्ही त्यांना हे सांगितलेलंच आहे की सेफ्टी गेअर्स वापरा. म्हणजे ते ड्रेनेजचं काम किंवा चेंबरचं काम किंवा इतर काही गोष्टी तिथं ग्लोव्ज मास्क जे आहे ते वापरायला लावतो आपण, हेल्मेट वापरायला लावतो. आणि झाडण कामात वगैरे त्यांना जे स्टिक हाताने धरावी लागते त्यामध्ये ग्लोव्जनी वगैरे त्यांना स्वेटिंगचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ते कधी कधी ग्लोव्ज काढून ठेवतात, मास्क आणि बूट्स वगैरे वापरतात आणि अशा पद्धतीने काम चालतं. नमस्कार, मी डॉक्टर वैभव दुधाट. मी MBBS आणि MD मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे आणि इन्फेक्शियस डिसीज डिप्लोमा होल्डर आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. ओके, सो कचरा गोळा करणाऱ्या लोकांमध्ये प्रथमतः त्यांचे जे सुरक्षा साधनांची जी आवश्यकता असते त्यांच्या कमतरतेमुळे मुख्यतः 4 प्रकारचे आजार संभवू शकतात. एक तर त्वचेचे आजार, कारण ते डायरेक्ट कचऱ्याच्या सरळ संपर्कामध्ये येतात त्यामुळे. दुसरे असू शकतात ते श्वसनाचे आजार, कारण कचरा स्पेशली जो डेपो सारख्या ठिकाणी किंवा जिथे डंप केलेला असतो तिथे कचरा जळण्यामुळे किंवा इतर प्रकारचे जे वायू निर्माण होतात कचऱ्याच्या हिटिंगमुळे, गरमीमुळे, त्याच्यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. प्लस आणि अजून तिथे जे स्पोर्स जनरेट होतात आणि बाकीचे जे गोष्टी एरोसोल्स किंवा ड्रॉपलेट्स ज्यांना म्हणतो त्याच्यामुळे पण श्वसनाचे आजार होऊ शकतात. तिसरे त्यांना जे होऊ शकतात ते सुया किंवा इतर जे शार्प्स म्हणतो आपण, जे धारदार किंवा टोकदार ज्या गोष्टी आहेत त्यांच्या टोचण्यामुळे किंवा त्यांनी झालेल्या इजांमुळे रक्तसंस्थेचे किंवा काही विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजार होऊ शकतात. हे कॉमन आजार आहेत, साधारण आजार आहेत जे कचरा गोळा करणाऱ्या लोकांमध्ये होऊ शकतात. इक्विपमेंट ही सुरक्षा साधने त्यांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत, ज्याच्यामध्ये कमीत कमी असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत 4 म्हणू शकतो आपण. 1 हातांसाठी ग्लोव्ज किंवा मोजे, 2 शूज पूर्ण पाय कव्हर करणारे, 3 मास्क, कारण एअर रिलेटेड जे काही डिसीजेस त्यांना श्वसन संस्थेचे होणार आहेत ते, आणि 4 डोक्यासाठी कुठल्याही प्रकारची कॅप जी त्यांच्या डोक्याला प्रोटेक्ट करू शकतं, केसांना आणि स्काल्पला. जर शक्य असेल तर गॉगल्स किंवा डोळ्यांच्या संरक्षणासाठी साधने. तर ही 4 प्लस गॉगल्स शक्य असेल तर ही कमीत कमी सुरक्षा साधने त्यांना अपेक्षित आहेत वापरणं. आय डॉक्टर मिनल वायचळकर. मी सुतार दवाखान्यात इन्चार्ज मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. हो, आता या कामगारांसाठी आपल्याकडे 2 क्लासचे लोक असतात. एक कॉन्ट्रॅक्टचे असतात आणि परमनंटचे असतात. परमनंटचे लोक असतात ना, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फ्री असतं सगळं चेकअप. त्यांना सगळे इन्व्हेस्टिगेशन फ्री होतात, जसं की एक्सरे आणि ब्लड इन्व्हेस्टिगेशन. पण जे कॉन्ट्रॅक्टचे आहेत त्यांना आपण एक कमी दर्जामध्ये सगळ्या तपासण्या करून देतो. आणि त्यांची औषधं म्हणाल तर त्यांची औषधं पण परमनंट लोकांना फ्री देतो आणि कॉन्ट्रॅक्टच्या लोकांना पण ट्रीटमेंट फ्री असते. नागरिक म्हणून नागरिकांनी खरं कर्तव्य आहे की त्यांनी ओला कचरा, सुका कचरा याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे, की जेणेकरून या लोकांचा पण विचार केला पाहिजे. त्यांनाही एक सोशल फॅमिली लाईफ आहे, त्यांना पण एक सोशल स्टिग्मा डेव्हलप होऊ शकतो की ते कचऱ्यामध्ये काम करतात ते, म्हणून त्यांच्या पण फॅमिलीमध्ये ते डिस्टर्ब होतात. तर त्यांचाही आपण विचार करायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी पण आपण जेवढं आपल्याकडून शक्य तेवढी मदत करायला पाहिजे. सो दोघांना वेगवेगळ्या पार्ट्समध्ये स्प्लिट करू आपण. सर्वात पहिले तर सफाई कर्मचाऱ्यांसाठी की एक थंब रूल आहे, मी जर सुरक्षित राहील तर माझी फॅमिली म्हणजे माझं घर आणि माझा समाज हे सुरक्षित राहील. या गोष्टीचा आपण जर विचार केला आणि ते त्या हिशोबाने पावले उचलली आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डायरेक्ट संपर्कात आहात या सर्व विषाणूजन्य, जीवाणूजन्य आणि परजीवीजन्य आजारांच्या, तर तुमचं स्वतःचं प्रोटेक्शन, संरक्षण या विशिष्ट संरक्षण साधनांनी किंवा याच्यामध्ये ॲडिशनल पार्ट म्हणजे रेग्युलरली हेल्थ चेकअप्स करून घेणे आणि जेव्हा केव्हा गरज पडेल तेव्हा रुग्णालयात किंवा इस्पितळात जाऊन भेट देणे आणि तपासणी आणि उपचार करून घेणे. तुम्हीही सुरक्षित राहाल, तुमची फॅमिलीही सुरक्षित राहील आणि तुमचा समाज पण सुरक्षित राहील. आणि समाजासाठी विशेष देण्याचा मेसेज असा ज्याच्यामध्ये समाज ॲट लार्ज म्हणजे साधारण समाज प्लस डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल्स यांच्यासाठी सुद्धा की
आपण जो काही कचरा म्हणून या गोष्टी जनरेट करतो आणि डिस्कार्ड करतो, 1998 पासून जैववैद्यकीय कचरा म्हणजे बायोमेडिकल वेस्ट ज्याला आपण कॉमनली ओळखतो, याच्या डिस्पोजलसाठी गाईडलाईन्स वन मंत्रालय दर 2-3 वर्षाला अपडेट करत राहतं. त्या 1998 पासून अस्तित्वात आहेत. तर प्रत्येक हॉस्पिटलने, प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या हॉस्पिटलने आणि प्रत्येक डॉक्टरने जे स्वतःचे OPDs किंवा क्लिनिक्स चालवतात, सर्वांनी या ही लायसन्सेस काढून घेऊन प्रॉपर बॉडीकडे आपला जो जैववैद्यकीय कचरा जनरेट होतो तो तिथे डिस्पोज करायला देणे, जेणेकरून त्याचं व्यवस्थित विल्हेवाट लागेल. आणि ते असे साधारण जे डेपोज आहेत जिथे कचरा आपला बाकी सोसायटीचा जातो, त्या कचऱ्यामध्ये ह्या गोष्टी जाणार नाहीत आणि ते जेणेकरून सोसायटीला आणि या कचरा गोळा करणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या फॅमिलीजला याचा त्रास होणार नाही, हे एक करावं. आणि साधारण जो समाज आहे, जे बऱ्याच वेळा असं होतं की इंजेक्शन्स घरी घेतली जातात किंवा काही औषधे घरी घेतली जातात, त्याच्यामध्ये काही केमिकल्स पण असतात, काही गोळ्या औषधी पण असतात. या गोळ्या औषधी किंवा केमिकल्स जे आहेत यांचं डिस्पोजलसाठी सुद्धा गाईडलाईन्स ह्या वन मंत्रालयाने याच बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल गाईडलाईन्स 1998 ज्या वेळोवेळी अपडेट होत राहतात त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर त्यानुसार त्याचं जर डिस्पोजल केलं तर आपला समाज आणि पर्यायाने ही लोक सुद्धा सुधारावीत. जसं तुम्हाला सांगितलं की हे आपल्या एक समाजाचा मूलभूत घटक आहेत. ही जे लोक कचरा गोळा करतात त्यांना सुरक्षित केलं तर आपला समाज सुरक्षित राहील. कारण आज जर मी समजा एक कचरा गोळा करणारा व्यक्ती आहे, मला जर आजार झाला, तो माझ्या फॅमिलीला होईल, माझ्या फॅमिलीच्या थ्रू सोसायटीला येऊन सोसायटीमधून तो परत आपल्याच घरात येणार आहे, आपल्याच कॉलनीमध्ये किंवा सोसायटीमध्ये येणार आहे. सो प्रत्येक घटक महत्वाचा आहे. तसेच हे लोक सुद्धा महत्वाचे आहेत. आणि यांच्यासाठी जसं आता मी बोललो की काही मोबाईल क्लिनिक्स सारख्या गोष्टी काही NGOs वगैरे करतात, त्याचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे. आणि त्यांचे जी तपासणी शिबिरं आहेत ती 1 किंवा 2 महिन्यातून एकदा किमान सरकारने सुद्धा किंवा काही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स पण आहेत, NGOs जे आहेत त्या पण घेतात. पण त्याचं पण प्रमाण जर वाढलं किंवा त्याला सरकारकडून कुठल्या प्रकारचं भांडवल जर मिळालं तर ते सुद्धा अतिशय उत्साहाने या गोष्टी करू शकतील. कारण सध्या सरकारकडून असा कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा भांडवल ह्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सला कमी प्रमाणात मिळतं, जेणेकरून त्यांना स्पॉन्सरशिपसाठी डिपेंड करायला लागतं बाकीच्या एजन्सीजकडे किंवा ॲडव्हर्टायझर्सकडे किंवा स्पॉन्सर्सकडे. तर ते जर भांडवल किंवा मोबदला त्यांना मिळाला तर ते उत्साहाने अतिशय आणखीन शिबिरं घेतील. स्वच्छतेचा जल्लोष साजरा होतो, पण त्याचा खरा नायक विसरला जातो. या कचऱ्याच्या साम्राज्यातल्या अनामिक राजाला कधी माणुसकीचा हात मिळणार का? रापलेल्या, दुर्गंधीने माखलेल्या, भेगांनी भरलेल्या या हातांची कथा तुम्ही ऐकणार का?